रामकृष्ण हरी. मी वैजनाथ महाराज गुट्टे. आज विलास लावंडे नावाच्या एका व्यक्तीनं पत्रकार परिषद घेतली. गेल्या अनेक दिवसापासून ते पत्रकार परिषद घेऊन वारकरी संप्रदायाचं ज्ञान वारकऱ्यांच्याच पुढं पाजळत आहेत याचं आश्चर्य वाटतं. आणि त्यांच्या मागं शरद पवारांचा फोटो आहे. खरं म्हणजे शरद पवार कोणत्या विचाराचे आहेत सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री असताना सुद्धा पांडुरंगाची पूजा न करणारा व्यक्ती आणि त्याचा फोटो लावणारा व्यक्ती वारकरी संप्रदायावर ज्ञान पाजळतो, म्हणजे हे मुळातच आश्चर्यजनक आहे सगळ्या गोष्टी. शरद पवार साहेब कधी पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं किंवा काय श्रद्धा त्यांची पांडुरंगावर आहे हे सगळंच माहिती आहे. आता वारकरी संप्रदायावर विलास लावंडे ज्ञान पाजळत असताना त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायाचा मंत्र रामकृष्ण हरी आहे आणि मदतच हा जय श्रीराम मंत्र आणला. विलास लावंडे साहेब, काय सुरू आहे तुमचं? वारकरी संप्रदायातला जो रामकृष्ण हरी मंत्र आहे त्याच्यामध्ये जय जय रामकृष्ण हरी असं आहे. त्याच्यातलं पहिलं जय हे रामापुढं येतं आणि त्याला जय श्रीराम म्हणतात. तुम्ही असा काही शब्दभेद करून विपर्यास करून तत्ववेत्ते असल्याचं मांडतायत ना, आश्चर्य वाटतं या गोष्टींचं. काय तत्वज्ञान मांडावं? काय मांडलं तुम्ही? उत्तरेतली लोक येतात आणि घुसखोरी करतात. रामकृष्णावर प्रेम करणारा उत्तरेचा असेल, दक्षिणेचा असेल, भारताचा असेल, भारताचा नसेल, जगाच्या पाठीवर कुठला जरी असेल आणि रामकृष्णावर प्रेम करतोय तो वारकरी संप्रदायाचा स्वागताचा विषय. त्या अशा राम आणि कृष्णाच्या चरणावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं हे वारकरी संप्रदायाचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करू. तुम्ही ज्ञान काय म्हणून पाजळतात वारकरी संप्रदायाचं? काय सांगितलंय की दिवशी की वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान निशस्त्र असणारा पांडुरंग आहे, म्हणजे शस्त्रविहीन देवता वारकरी संप्रदायाचं अंग आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतात. भगवान श्री विठ्ठल हे त्यांचे परमभक्त असणाऱ्या पुंडलिकाच्या समोर उभे असताना हातात शस्त्र नाही. लेकराच्या पुढं कोण्या बापाच्या हातात शस्त्र असतं, परंतु ज्यावेळेस शत्रूच्या पुढे उभं राहायचंय त्यावेळेस तेच श्रीकृष्ण आहेत जे हातामध्ये सुदर्शन घेऊन शत्रूचा नाश करतात. वक्रदंत शिशुपालासारख्या राक्षसांना मारणाऱ्या श्रीकृष्णाचं रूप म्हणजे पांडुरंग आहे. विठेवर उभा आहे म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. होय भक्ती केला तैसा हा त्याचा लाड पुरवण्याचा प्रकार आहे. भक्त ज्या नावानं पुकारतील त्या नावानं तो ओ देतो. पण आहे तर कृष्णच ना, आहे तर रामच ना. परंतु रामापासून समाज दूर करण्यासाठी, तुम्ही भरकटवण्यासाठी असे काही शाब्दिक तर्क मांडतात की तुम्हाला वाटतं समाज वेडाच आहे. तुम्ही विनाकारण वारकरी संप्रदायात हस्तक्षेप करू नका. तुम्ही कोणाची पूजा करतात? अहो, तुम्ही ज्या पक्षाचं काम करतात त्या पक्षानं आम्हा वारकरी संप्रदायाचा आराध्य प्रभू रामचंद्र आहेत, त्यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर साधी शुभेच्छा सुद्धा तुम्ही दिली नाही. आमच्या 80% हिंदूंच्या मतावर तुम्ही अनेक वर्ष सत्तेत राहिलात. आमचा भोळा भाबडा समाज तुम्ही सोंगानं दाखवत असलेलं हिंदू दर्शन खरं मानून आम्ही तुम्हाला निवडून दिलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि तुम्ही सरसगट आमच्या भावनांचा सर्वोच्च केंद्रबिंदू प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची साधी शुभेच्छा तुम्ही दिली नाही. आणि तुम्ही लोक वारकरी संप्रदायावर ज्ञान पाजवणार आणि ते आम्ही ऐकून घ्यायचं. काय काय तर्क मांडतात तुम्ही? पांडुरंग निशस्त्र आहे, अवताराच्या राशी असं पांडुरंगाचं वर्णन आहे. 10 अवतार जे आहेत त्याचं मूळ अधिष्ठान पांडुरंगाला समजलं जातं. राक्षसांचा नाश करणारा आणि भक्ताचं संरक्षण करणारा राम आणि कृष्ण म्हणजेच पांडुरंग. भेद तयार करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. विठ्ठल म्हणजेच राम आणि राम म्हणजेच विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात राम कृष्ण आवडी सर्व काळ. राम आणि कृष्ण ज्ञानेश्वर महाराजांना सतत आवडतात. तीच तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. त्यामुळं रामदास वारकरी संप्रदाय म्हणजे रामदासाचीच परंपरा आहे. पद्धत वेगळी, शिस्त वेगळी, परंतु भजन त्याच देवाचं आहे. आमचा तोच देव आहे. तुम्ही विनाकारण आणि वारकरी संप्रदायातली घुसखोर म्हणून तुम्ही नावं टाकता.
खरं म्हणजे ज्यांचा वारकरी संप्रदायात प्रवेशच नाही, आमच्या घरात काय चाललंय हे डोकावून तुमची पाहण्याची गरज काय? त्यासाठी आमचा संप्रदाय सक्षम आहे ना. आता काय म्हणे हिंदुत्ववादाचा प्रचार प्रसार आता वारकरी नाही तर कोण करणार? आमचा धर्म हिंदूच आहे ना वारकऱ्यांचा. आमच्या धर्माचं संरक्षण करणं, आमच्या धर्माबद्दल विचार मांडणं आणि आमच्या आस्थेचा उत्कर्ष व्हावा, सर्व पक्षांकडून व्हावा. एखादा पक्ष जर आमच्या आस्थेचा सन्मान करत असेल तर त्यांच्याबद्दल आम्ही सकारात्मक बोलणारच. तुम्ही तुमची शरद पवार साहेबांनी 10 वर्षाखाली 10 लाख दिले, याचं प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलतात की 10 वर्षाखाली 10 लाख दिले. आमचा शेतातला रोजगारी काम करणारा कष्टकरी रोजंदार शेत विकून जनावरं विकून 10 लाखाचा सप्ताह करतो. 4दा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने 10 लाख दिल्याचा उहापोह तुम्ही करतात आणि त्या 10 लाखावर 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष तुम्ही सत्तेत राहतात. एक लक्षात ठेवा, तुम्ही वारकरी संप्रदायाला मानणारे नाहीत. तुम्ही हे काळनेमीचा वेश घेणं बंद करा. आणि तुम्ही जर वारकरी संप्रदायाला मानत असाल तर आमच्या आस्था, आमच्या श्रद्धा राम आणि कृष्णाच्या चरणाशी आहेत. त्या राम आणि कृष्णाचा सन्मान करायला शिका. आणि ज्या दिवशी तुम्ही जय श्रीराम म्हणाल, जय जय राम कृष्ण हरी म्हणाल आणि योग्य समाजाला उपदेश करण्याच्या या प्रक्रियेत याल, त्यावेळेस तुमचाही स्वीकार असेल. तुम्ही काही वेगळे नाही आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे नाहीत. पण महाराष्ट्राच्या मधले काय, बाहेरचे काय? ज्याचं रामचंद्र प्रभूंच्या चरणावर चित्त आहे तो प्रत्येकजण आम्हाला वंदनीय आहे. तुम्ही उद्यापासून प्रभू रामचंद्राचं भजन सुरू करा, रामकृष्णाला वंदन करा, विठ्ठलाला वंदन करा. वंदन करण्याचं ढोंग करून, पाखंड प्रस्थापित करून वारकरी संप्रदायाच्या सामान्य अनुयायांना भरकटवण्याचा प्रयत्न करू नका, विनंती आहे. आणि प्रत्येक तुमच्या विमर्शाचा परामर्श केला जाईल वारकरी संप्रदायाकडून, ही गोष्ट लक्षात ठेवा. रामकृष्ण.